Hello, dear friends. Welcome to my YouTube channel that is Learn English with DJK. Friends, this video is made for Maharashtra State Board students of 9th class. In this video, we will see the full lesson explanation in Marathi 2.3 Mark 12. Friends, let us begin with the lesson. मित्रांनो, पहिल्या दोन पॅरेग्राफमध्ये मार्क ट्वेन यांच्याविषयीची महत्त्वाची इन्फॉर्मेशन आपल्यासमोर त्यांनी दिलेली आहे. मार्क ट्वेन कोण आहेत, त्यांचा स्वभाव कसा आहे याविषयीची माहिती या दोन पॅरेग्राफमध्ये दिलेली आहे. मार्क ट्वेन वॉज द पेन नेम ऑफ सॅम्युअल लँगोरन क्लेमेन्स, अ पॉप्युलर अमेरिकन रायटर. अमेरिकेतले एक प्रसिद्ध असे लेखक आहेत ज्यांचं नाव आहे सॅम्युअल लँगोरन क्लेमेन्स. यांचं मार्क ट्वेन हे टोपण नाव आहे. ही वॉज फेमस फॉर हिज ह्युमरस स्टोरीज, नॉव्हेल अँड अदर रायटिंग. मार्क ट्वेन हे विनोदी कथा, कादंबऱ्या आणि इतर वेगवेगळ्या लेखनासाठी अमेरिकेमध्ये प्रसिद्ध होते. His ready wit shown through everyday conversation. Many anecdotes related to Mark Twain are told and enjoyed even today. एनिकडोट्स मीन्स मनोरंजक प्रसंग. मार्क ट्वेन यांच्या आयुष्यामध्ये जे काही मनोरंजक प्रसंग त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये आले, वेगवेगळे किस्से कथा त्यांच्या जीवनामध्ये घडल्या, त्या आजही अमेरिकेमध्ये ऐकवल्या जातात आणि त्याचा आनंदसुद्धा आजही लोक घेतात. रोजच्या मार्क ट्वेन यांच्या संभाषणामध्ये जो मार्मिकपणा आहे, तो मार्मिकपणा अनेक लोकांना आजही तितकाच भावता आहे जितका मार्क ट्वेन असताना होता. इट शुड बी नोटेड दॅट ही वॉज अ ग्रेट डिफेंडर ऑफ ह्युमन व्हॅल्यूज लाईक लिबर्टी, इक्वॅलिटी अँड फ्रॅटर्निटी. याचे जे मिनिंग आहे स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव, असा त्याचा मिनिंग आहे. मार्क ट्वेन यांच्याविषयी इथे सांगताना असं सांगितलंय की मार्क ट्वेन हे स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव पाळणारं व्यक्तिमत्व होतं. He opposed wars and imperialism and supported the causes of laborers and of the black people in the country, America. स्वातंत्र्य, समता, बंधुभाव तर याला मानणारे, हे नैतिक मूल्य जपणारे व्यक्ती होते. परंतु त्याचबरोबर यांनी अमेरिकेमध्ये जो युद्ध करून एखादा प्रदेश जिंकून त्याच्यावर साम्राज्य स्थापन करण्याचा जो विषय होता, याला सुद्धा यांचा विरोध होता. त्याचबरोबर त्या काळामध्ये अमेरिकेमध्ये जे काही कामगार लोक होते यांची पिळवणूक केली जायची. त्याचबरोबर कृष्णवर्णीय लोक जे अमेरिकेमध्ये राहत होते यांचीसुद्धा त्या काळामध्ये पिळवणूक होत होती, यांच्यावर अन्याय अत्याचार होत होते. याच्या विरोधात आवाज उठवणारं व्यक्तिमत्व म्हणून मार्क ट्वेन यांच्याकडे पाहिलं जातं. गिवन बिलो आर सम anecdotes from his life and some quotations from his speeches and writing. त्यांच्या जीवनातील काही घटना, काही भाषणातील किंवा लिखाणातील काही उतारे आपल्यासमोर दिलेले आहेत. चला तर पाहू मग सम anecdotes, काही मनोरंजक प्रसंग मार्क ट्वेन यांच्या आयुष्यातील. वन डे ड्युरिंग अ लेक्चर टूर, मार्क ट्वेन एंटर्ड अ लोकल बार्बर शॉप फॉर अ सेव. एका ठिकाणी मार्क ट्वेन हे व्याख्यान देण्यासाठी गेले आणि व्याख्यानाला वेळ होता. तत्पूर्वी त्यांना दाढी करायची होती म्हणून ते एका न्हाव्याच्या दुकानामध्ये दाढी करण्यासाठी गेले. दिस ट्वेन ट्वेल द बार्बर वॉज हिज फर्स्ट विजिट टू द टाउन. तिथे त्या बार्बरला ट्वेन सांगतात की या शहराला माझी पहिली भेट आहे. यू हॅव चूजन अ गुड टाइम टू कम, हे डिक्लेअर्ड. तितक्यात तो नावी म्हणतो, तुम्ही एकदम योग्य वेळी या शहरामध्ये आलेला आहात. ओ, ट्वेन रिप्लाइड, खरंच, असं ट्वेन त्याला म्हणतात. मार्क ट्वेन इज गोइंग टू लेक्चर हिअर टू नाईट. यू विल वॉन्ट टू गो, आय सपोज. आज रात्री मार्क ट्वेन इथं व्याख्यान देणार आहेत. तुम्हाला तिकडे जायला आवडेल असं मला वाटतं. आय गेस सो, असा माझा अंदाज आहे. हॅव यू बॉट युअर तिकीट? तुम्ही तुमचं तिकीट विकत घेतलंय का? नो, नॉट येट. नाही, विकत नाही घेतलं अजून. वेल, इट इज सोल्ड आउट, सो यू विल हॅव टू स्टँड. आणि खरं मार्क ट्वेनच्या त्या व्याख्यानाचे सगळे तिकीट विकले गेलेत आणि तुम्हाला जर ऐकायचं असेल तर उभं राहून ऐकावं लागेल. मग मार्क ट्वेन त्याला रिप्लाय करतात, जस्ट माय लक, हेच माझं नशीब आहे. सेड ट्वेन विथ अ साय. जोराचा श्वास बाहेर येतो, त्याला उसासा सुस्कारा असं सोडत मार्क ट्वेन म्हणतात, हेच माझं नशीब आहे.
आय ऑलवेज हॅव टू स्टँड व्हेन दॅट फेलो लेक्चर्स. जेव्हा जेव्हा ते मार्क ट्वेन व्याख्यान देतात तेव्हा तेव्हा मला उभं राहावं लागतं. इतकं मार्मिक त्यांचं बोलणं आहे मित्रांनो. इथे मार्क ट्वेन हे काय करतात, स्वतःची आयडेंटिटी त्या बार्बरपासून म्हणजे त्या नाव्यापासून काय करतात, लपून ठेवतात. म्हणजे जो सस्पेन्स पुढे आहे तो ते ओपन करत नाही आणि ते स्वतःच सांगतात की जेव्हा तो व्यक्ती भाषण करायला उभा राहतो म्हणजे स्वतःच भाषण करायला उभा राहतो तेव्हा मलाही उभं राहावं लागतं असं त्या नाव्याला ते सांगतात. लेट्स सी द नेक्स्ट. Mrs. Stowe was leaving for Florida one morning and Clemens, the young Mark Twain, ran over early to say goodbye. एके दिवशी स्टो नावाची एक स्त्री त्यांच्या शेजारी राहत असते. ती त्यांचं शहर सोडून फ्लॉरिडियाला चाललेली असते आणि त्या सकाळी हे तरुण असलेले मार्क ट्वेन हे उत्सुकतेने त्यांना गुड बाय म्हणायला जातात. ऑन हिज रिटर्न मिसेस क्लेमेन्स म्हणजे यांची जी बायको आहे रिगार्डेड हिम डिसअप्रोव्हिंगली म्हणजे नापसंतीने. परंतु जेव्हा हे माघारी येत असतात तेव्हा मिसेस टो त्यांना काय म्हणतात, वाय यू हॅवंट ऑन एनी कॉलर अँड टाय. तुम्ही कॉलर आणि टाय का घातला नाही बरं, असा ते प्रश्न विचारतो. पूर्वी अमेरिकेमध्ये कॉलर आणि टाय हा शर्टपासून वेगळा असायचा. ही सेड नथिंग बट वेंट अप हिज रूम. काहीच नाही असं म्हणतो आणि पुन्हा घरी वापस येतो आणि त्याच्या रूममध्ये जातो. डीड अप दीज आयटम्स इन अ नीट पॅकेज. एका छान बॉक्समध्ये त्याची कॉलर आणि टाय ते पॅक करतात अँड सेंड इट ओव्हर टू मिसेस टो बाय अ सर्वंट. आणि तो पॅक केलेला छान बॉक्स त्याच्या नौकराच्या हाताने मिसेस टोकडे ते पाठवतात विथ अ लाईन आणि त्याच्यावर एक लाईन लिहितात, हेअर विथ रिसीव अ कॉल फ्रॉम द रेस्ट ऑफ मी. त्या बॉक्सवर जे वाक्य आहे ते वाक्य काय म्हणते, माझ्यातील उर्वरित भागांचा स्वीकार करा. कारण मी तुम्हाला बाय करायला आलो त्यावेळेस माझ्याकडे बघण्याची, माझ्या शर्टला कॉलर नाहीये, टाय नाही हे तुम्ही पाहिलं म्हणून तो काय म्हणतो होता, माझ्याशिवाय माझ्या या भागाचाच तुम्ही स्वीकार करा, हे गिफ्ट माझं तुम्ही घ्या, असं तो तिथे सांगतो. खाली दुसरा एक प्रसंग दिलाय. वन डे हेनरी आयर्विंग इन द मिडस्ट ऑफ टेलिंग मार्क ट्वेन अ ह्युमरस टू. एके दिवशी हेनरी आयर्विंग नावाचे एक कलाकार आहेत, ते या मार्क ट्वेन यांना एक विनोदी कथा किस्सा सांगायला सुरुवात करतात. अब्रुप्टली स्टॉप्ड अँड एक्झामाइंड हिज फ्रेंड्स. आणि अचानक ते हेनरी आयर्विंग स्टोरी सांगायचं थांबवतात आणि त्यांचे जे मित्र म्हणजे हे मार्क ट्वेन आहेत यांचा ते चेहरा ऑब्झर्व करतात, त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव टिपतात आणि मग प्रश्न करतात, यू हॅवंट हिअर दिस. तू ही ऐकलेली गोष्ट नाहीस ना, हॅव यू, का ऐकली आहेस, ही आस्क. ट्वेन ॲश्युअर्ड हिम दॅट ही हॅड नॉट. पहिल्या वेळेस ट्वेन त्यांना सांगतात की नाही, मी ऐकलेली नाही. वेन सम टाईम लेटर, पुन्हा गोष्ट ते सांगायला सुरुवात करतात आणि थोड्या वेळाने आयर्विंग अगेन पॉज, ते थोड्या वेळ पुन्हा थांबतात अँड अगेन पोज द क्वेश्चन, पुन्हा तोच प्रश्न ते त्यांना विचारतात. ट्वेन अगेन ॲश्युअर्ड हिम, पुन्हा ट्वेन काय करतात, त्यांना खात्री देतात की नाही, मी ऐकलेली नाही. देन अप्रोचिंग द क्लायमॅक्स, आणि मग स्टोरी सांगत सांगत शेवटच्या क्षणापर्यंत येतात. आयर्विंग ब्रोकन ऑफ वन्स मोर, आणि आयर्विंग हे पुन्हा एकदा थांबतात. आर यू क्वाईट शुअर यू हॅवंट हिअर दिस. तुला नक्की खात्री आहे का तू ही गोष्ट ऐकलेली नाहीस. ही डिमांडेड सस्पिशियसली, आणि एकदम असं चौकश बुद्धीने ते त्याला विचारतात, खरंच तू ही गोष्ट ऐकलेली नाहीस ना. मग इथे मार्क ट्वेन काय रिप्लाय देतात बघा, आय कॅन लाय वन्स, मी एकदा खोटं बोलू शकतो. ट्वेन फायनली रिप्लाइड, आय कॅन लाय ट्वाईस फॉर कर्टसी सेक. सद्भावना, सहानुभूती म्हणून मी दुसऱ्यांदा सुद्धा खोटं बोलू शकतो. बट आय ड्रॉ द लाईन देअर, पण त्यावेळेवर मी थांबतो. आय कांट लाय द थर्ड टाईम ॲट एनी प्राईज, मी तिसऱ्यांदा कुठल्याही किमतीवर खोटं बोलू शकत नाही. आय नॉट ओनली हिअर द स्टोरी, आय इन्व्हेंटेड इट, मी ही फक्त गोष्ट ऐकलीच नाही आहे, तर ही गोष्ट मीच लिहिली आहे, असं मार्क ट्वेन या हेनरी आयर्विंगला सांग. मार्क ट्वेन वन्स प्रपोज्ड अ प्लॅन फॉर द इम्प्रूव्हमेंट ऑफ इंग्लिश स्पेलिंग. इंग्लिश स्पेलिंगच्या इम्प्रूव्हमेंटसाठी मार्क ट्वेन एक प्लॅन सगळ्यासमोर प्रेझेंट करतात. ॲक्च्युली मार्क ट्वेन हे इंग्लिश स्पेलिंगचं जे रिफॉर्मेशन आहे त्याच्या अगदी विरोधात आहेत. जसं त्यांनी सांगितलं की फर्स्ट इयरला असं करा की टी हे अल्फाबेट जे आहे ते काढून टाका आणि त्याऐवजी
के किंवा यसचा वापर करा. आणि दुसरं जे वर्ड आहे दुसरं जे अल्फाबेट आहे वूड, हे काही कामाचंच नाही आहे. ते तर ते इंग्लिश स्पेलिंगमधून काढूनच टाका असं त्यांचं म्हणणं आहे. सीचा वापर करा, पण केव्हा करा म्हणता येते? जर जोड शब्द असेल, म्हणजे जसं सी एच असेल, तर त्यावेळेस सीचा वापर करा के किंवा एसच्या ऐवजी. परंतु सिंगल एस असेल तर बघा त्याचा वापर करू नका असं मार्क ट्वेन सांगतात. दुसऱ्या याच्यामध्ये डब्ल्यू हे जे आहे याच्यामध्ये बदल व्हायला पाहिजे अल्फाबेटमध्ये असं त्यांचं म्हणणं आहे. सो दॅट जेणेकरून काय होईल, विच अँड वन हे दोन अल्फाबेट आहेत हे वेगळे होऊन जातील. थर्ड इयरमध्ये काय होईल, माईट वेल ऑब्वियसली वाय रिप्लेसिंग आय, वाय काढून टाका म्हणे आणि त्याच्याऐवजी काय घ्यायचंय, आय घेऊन टाका. त्यानंतर बघा त्यांनी इथं वापर केलाय वायच्या ऐवजी आयचा. चौथ्या इयरला काय करा, जी आणि जे मध्ये जो गोंधळ आहे तो गोंधळ काढून टाका. बघा जी म्हणजे काय, जर गर्ल स्पेलिंग पाहिली तर त्याचं प्रोनाऊन्सिएशन ग होतं आणि जिंजर जर स्पेलिंग पाहिली तर जीचं ज असं प्रोनाऊन्सिएशन होतं. म्हणजे हा जो गोंधळ आहे तो गोंधळ काढून टाका. जसं इथं जनरली असं स्पेलिंग आहे त्याचं जे पासून त्यांनी सुरू केलं आहे. 5व्या वर्षी ते काय म्हणतात की डबल कॉन्सनंट जे आहेत, म्हणजे जसं सी एच आहेत असे कॉन्सनंट जे आहेत ते पण नाही का कमी करून टाका. आणि 6 ते 12 म्हणजे 6 to 12 इयर्समध्ये काय मॉडिफाईंग व्हॉवेल्समध्ये थोडं मॉडिफाय करा. व्हाईस कॉन्सनंट आणि अनव्हाईस कॉन्सनंट जे आहेत याच्यामध्ये थोडासा बदल. व्हाईस कॉन्सनंट म्हणजे ज्याचा घशातून उच्चार होतो, जसं नाक दाबल्यानंतर काही शब्द उच्चारले जातात. फनेटिकल लँग्वेजमध्ये व्हाईस कॉन्सनंट आणि अनव्हाईस कॉन्सनंट अशी कन्सेप्ट आहे. ही सुद्धा थोड्याफार प्रमाणात बदलली पाहिजे. 15व्या वर्षानंतर असं होईल की आपण सी, वाय, यासारखे सगळे शब्द काय करायचे, इंग्रजीमधून शक्यतो त्यांना वगळायचं आहे आणि त्याऐवजी एस एच, टी एच, सी एच हे जे अल्फाबेट आहेत जॉईन यांचा पर्याय म्हणून आपण उपयोग करू शकतो. जी आत्तापर्यंतची जी वयस्कर लोक आहेत केवळ त्यांच्या स्मरणात ती राहतील, नवीन जनरेशनपासून ती राहणार नाहीत असं ते सांगतायत. लास्ट पॅरेग्राफ त्यांनी खूप गमतीशीर लिहिलाय, ज्या पॅरेग्राफमध्ये त्यांनी सगळ्या स्पेलिंगची गफलत करून टाकली. म्हणजे जे जे शब्द त्यांनी वरी सांगितले, सीच्या ऐवजी के एस वापरा, एक्स काढून टाका, सी काढून टाका, त्याच्याऐवजी सी हे जॉईंट वर्ड आलं तर सी एस घ्या, डब्ल्यू काढून टाका, वायच्या ऐवजी आय वापरा, जी आणि जे मधली गफलत करून टाका. हा जी आणि जे मधला जो गोंधळ आहे तो दूर करून टाका. तर हा शेवटचा पॅरेग्राफ त्यांनी वेगळ्या ह्याच्यामध्ये लिहिला आहे, परंतु त्याची जर स्पेलिंग व्यवस्थित पाहिली तर असं म्हणतोय की फायनली देन आफ्टर 20 इयर्स ऑफ ऑर्थोग्राफिकल रिफॉर्म वी शुड हॅव अ लॉजिकल क्रोनेंट स्पेलिंग इन यूज थ्रू आउट द इंग्लिश स्पीकिंग वर्ल्ड असं शब्द आहेत. परंतु मी वाचलेल्या याच्यामध्ये आणि तिथलच्या स्पेलिंगमध्ये खूप फरक तुमच्या लक्षात येईल. म्हणजे मार्क ट्वेन हे इंग्लिश स्पेलिंग रिफॉर्मेशनच्या टोटली अगेन्स्ट होते. नेक्स्ट, वन डे ड्युरिंग द टेन्युअर ॲज द एडिटर ऑफ अ स्मॉल मिझोरी न्यूजपेपर, Mark Twain received a letter from a reader who had found a spider in his paper. एके दिवशी एक छोट्या मिझोरी वृत्तपत्रामध्ये हे संपादक म्हणून काम करत होते आणि येथे काम करत असताना त्या पेपरचा एक वाचक आहे, त्या वाचकाने यांना एक पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये त्यांनी लिहिलं की माझ्या पेपरमध्ये मला स्पायडर सापडला आहे, म्हणजे कोळी जो जाळ्याचं घर विणत असतो. आणि हा स्पायडर मला सापडला असं ते सांगतात. ही वंडर्ड व्हेदर धीज प्रोटेंडेड गुड ऑर बॅड लक, म्हणजे टेन्युअर याचा अर्थ आहे कार्यकाळ आणि प्रोटेंडेड म्हणजे आगाऊ सूचित करणे. आणि तो असं सांगतो की मला असं वाटतंय की हा माझ्यासाठी गुड लक आहे की बॅड लक आहे. गुड लक म्हणजे शुभ शकून आणि बॅड लक म्हणजे अपशकून. फाइंडिंग अ स्पायडर इन युअर पेपर, ट्वेन रिप्लाइड. मग या पत्राला ट्वेन रिप्लाय करतात, इज आयदर गुड लक ऑर बॅड.
तुमच्या वर्तमानपत्रामध्ये कोळी सापडणं हे कदाचित तुमच्यासाठी शुभ शकूनही नसेल आणि अपशकूनही नसेल. द स्पायडर वॉज मेअरली लुकिंग ओव्हर अवर पेपर टू सी विच मर्चंट वॉज नॉट ॲडव्हर्टायझिंग सो दॅट ही कुड गो टू दॅट स्टोअर. तो काय करतोय, तो स्पायडर तुमच्या शुभ शकून किंवा अपशकून असा नाही आहे. तर तो स्पायडर आमच्या वर्तमानपत्रामध्ये कुठला व्यापारी जाहिरात देतो आणि कुठला देत नाही हे पाहण्यासाठी आला होता. आणि हे पाहून मग तो काय करेल, त्याच्या दुकानासमोर जाईल. स्पिन हिज वेब अक्रॉस द डोअर, त्याच्या घरासमोर एक छान तो जाळं विणल. अँड लीड अ लाईफ ऑफ अनडिस्टर्ब पीस ओव्हर आफ्टरवर्ड. आणि मग तिथं शांतता असेल. जर एखाद्या दुकानाची जाहिरात झाली तर तिथं गर्दी असेल, आणि ज्याची जाहिरात नसेल त्याच्या दुकानात शांतता असेल, आणि तो काय करेल, तिथं निवांतपणे आपलं स्वतःचं जीवन तिथं व्यतीत करू शकेल. मार्क ट्वेन्स बर्थ. आता मार्क ट्वेन स्वतःच्या जन्माविषयी सुद्धा सांगतायत. मार्क ट्वेन्स बर्थ इन नोव्हेंबर 1835 वॉज हेरल्ड बाय द रिटर्न ऑफ हॅले कमिट. कमिट म्हणजे धूमकेतू. हॅले नावाचा एक धूमकेतू आहे जो 1835च्या नोव्हेंबर महिन्यातच आला होता, आणि ह्यांचाही जन्म 1835 नोव्हेंबर महिन्यामध्ये झालेला आहे. ह्या दोन्ही घटना एकाच महिन्यात घडलेल्या आहेत. म्हणजे हेलेचं पुनरागमन आणि मार्क ट्वेन यांचा जन्म हा 1835 मध्ये झालेला आहे. नोव्हेंबर 1835 मध्ये झालेला आहे. ट्वेन हू ऑफन रिमार्क अपॉन धिस क्युरियोसिटी came to think of himself and the comic as uncountable freaks cosmically linked. मार्क ट्वेन असं म्हणतात की या दोन्ही गोष्टी योगायोगाच्या आहेत, आणि तो धूमकेतू, या दोन्ही अतिशय, मार्क ट्वेन आणि तो धूमकेतू ह्या दोन्ही गोष्टी खूप विलक्षण आहेत असं मार्क ट्वेन सांगतात. हॅव्हिंग कम इन टुगेदर ही डिक्लेअर्ड दे वुड गो आउट टुगेदर. या दोन्ही विलक्षण गोष्टी एकदाच जगात आल्यात आणि एकदाच या जगामधून जातील. इनफॅक्ट ट्वेन वॉज प्रोव्हन राईट. आणि खरं जर पाहिलं तर ट्वेनचं हे जे भाकीत आहे हे सत्यामध्ये आलं. ऑन द नाईट ऑफ हिज डेथ इन एप्रिल 1910, म्हणजे ज्या दिवशी मार्क ट्वेन यांचा मृत्यू झाला एप्रिल 1910ला, त्याच दिवशी हेले कमिट वन्स अगेन ब्लेस्ड थ्रू द स्काय. आणि हेले त्याच दिवशी या आकाशामध्ये चमकला आणि इथून चालला गेला. नेक्स्ट, सम कोटेशन्स. काही कोटेशन आपल्या समोर दिलेले आहेत, ते कोटेशन पाहू आपण. एप्रिल फुल्स डे. मार्क ट्वेन एप्रिल फुलचा जो डे आहे 1 ऑफ एप्रिल याविषयी काय म्हणतात. दिस इज द डे अपॉन विच वी आर रिमाइंडेड ऑफ व्हॉट वी आर ऑन द अदर 364. एप्रिल फुलचा दिवस म्हणजे मागचे 364 दिवस आपण कसे होतो, कोण होतो याची आठवण करून देणारा हा दिवस. पुढचा आहे, अ मॅन कॅन नॉट बी कम्फर्टेबल विदाउट हिज ओन अप्रुव्हल. मनुष्य हा प्राणी खूप खतरनाक आहे. जोपर्यंत स्वतःची स्वीकृती त्याला मिळत नाही तोपर्यंत तो निवांत राहू. अ पर्सन विथ अ न्यू आयडिया इज अ क्रँक अंटिल आयडिया सक्सीड. एखादी नवीन कल्पना मनुष्याला जर सुचली तर ती प्रत्यक्षात जोपर्यंत उतरत नाही तोपर्यंत तो मनुष्य, तो व्यक्ती विक्षिप्तपणे वागत असतो. एज इज अन इशू ऑफ माइंड ओव्हर मॅटर. इफ यू डोंट माइंड इट डझंट मॅटर. वय हा जो मुद्दा आहे माणसाच्या मनावर अवलंबून आहे. तुम्ही जर तो मानला तर महत्त्वाचा, आणि जर नाही मानला तर गौण आहे. ऑल जनरलायझेशन्स आर फॉल्स इन्क्लुडिंग दीज वन्स. सर्वसामान्य जेवढी काही विधाने असतात ती असत्य असतात, तसं हे एक विधान आहे. बी केअरफुल विदाउट रीडिंग हेल्थ बुक्स, यू मे डाय ऑफ अ मिसप्रिंट. मिसप्रिंट म्हणजे छपाई जर चुकली, ते काय म्हणतायत, आरोग्याविषयीची पुस्तकं थोडं काळजीपूर्वक वाचा, कारण छापता
कारण जर ती का चुकली तर तुमचा जीव जाऊ शकतो. बी केअरलेस इन युअर ड्रेस इफ यू विल बट कीप अ टायडी. एक वेळ तुमची राहणीमान तुम्ही अस्वच्छ असलं तरी चालेल, पण तुमचं मन मात्र साफ आणि नीटनेटकं असायला. क्लासिक म्हणजे अभिजात वाङ्मय असा त्याला मराठीमध्ये अर्थ आहे. अ बुक विच पीपल प्रेज अँड डोंट रीड. हे असं पुस्तक आहे ज्याची लोक वाहवा करतात पण वाचत कधीच नाहीत. नेक्स्ट, ह्युमर इज मॅनकाइंड्स ग्रेटेस्ट ब्लेसिंग. विनोद किंवा हास्य हे मनुष्य जातीला मिळालेलं एक सर्वात मोठं वरदान आहे. आय एम ॲन ओल्ड मॅन हॅव नोन अ ग्रेट मेनी ट्रबल्स बट मोस्ट ऑफ देम नेव्हर हॅपन. मी एक वयोवृद्ध व्यक्ती आहे आणि प्रत्येक अडचणी मला माहीत आहेत, पण त्यातल्या बऱ्याचशा अशा अडचणी आहेत ज्या कधीच घडलेल्या नाहीत. आय मस्ट हॅव अ प्रोडिजियस क्वांटिटी ऑफ माइंड. इट टेक्स मी ॲज मच ॲज वीक समटाईम्स टू मेक इट अप. माझ्या मेंदूची जी शक्ती आहे ती नक्कीच अफाट असली पाहिजे, कारण त्याला एखाद्या गोष्टीसाठी तयार करायचं जर असेल तर त्याला कधी कधी मला अक्षरशः एक आठवडा लागतो, असं या सेंटेन्सचं या स्टेटमेंटचं मिनिंग आहे. इफ यू टेल द ट्रूथ यू डोंट हॅव टू रिमेंबर एनिथिंग. तुम्ही जर खरं बोलला तर तुम्हाला कधीही काहीही लक्षात ठेवण्याची गरज पडत नाही. इट इज बेटर टू डिझर्व ऑनर्स अँड नॉट हॅव देम टू हॅव देम अँड नॉट डिझर्व देम. योग्यता नसताना सन्मान मिळण्यापेक्षा तो सन्मान मिळवण्यास पात्र असणे व तो न मिळणे हे अधिक श्रेयस्कर असतं. इट इज बेटर टू कीप युअर माउथ क्लोज्ड अँड लेट पीपल थिंक यू आर अ फूल देन टू ओपन इट अँड रिमूव्ह ऑल डाऊट्स. तुम्ही गप्प आहात याचा अर्थ तुम्ही मूर्ख आहात असा होत नाही, आणि तसं लोकांना जरी वाटलं तरी चालेल, पण आपलं तोंड उघडून त्याचा समज पक्का करू नका, असं मार्क ट्वेन म्हणतात. इट इज नो वंडर दॅट ट्रूथ इज स्ट्रेंजर दॅन फिक्शन. फिक्शन हॅज टू मेक सेन्स. सत्य हे कल्पित गोष्टीपेक्षा थोडंसं वेगळं आहे, विचित्र आहे, पण यात काही नवल नाही. शेवटी कल्पना केलेल्या ज्या काही गोष्टी असतात त्या सुस्पष्ट किंवा तारतम्य धरून असतातच असं नाही. Whenever you find yourself on the side of the majority, it is time to pause and reflect. तुम्ही बहुमताच्या बाजूने आहात असं जर तुमच्या लक्षात आलं असेल तर थांबा आणि नीट विचार करून चिंतन करून बघा. Why is it that we rejoice at birth and grieves at a funeral? It is because we are not the person involved. जन्माच्या वेळी आपण आनंद साजरा करतो. एखाद्या कुणाचा जन्म जर झाला तर आपण काय करतो? आनंद साजरा करतो. आणि जेव्हा त्याची अंत्यसमय येतो, म्हणजे जेव्हा त्याची शोकसभा असते, तेव्हा आपल्याला त्याचा शोक वाटतो. का बरं? याचं कारण आपण स्वतः त्या व्यक्तीच्या जागी नसतो, हे त्याचं कारण आहे. Thousands of genius lives and die undiversed either by themselves or by others. हजारो अतिबुद्धिमान जे व्यक्ती आहेत ते जगत असतात आणि मरत असतात, पण त्यांची कुणी दखल घेत नाही, न ते स्वतः ना इतर कुणी. थंडर इज गुड, थंडर इज इम्प्रेसिव्ह, बट इट इज लाइटनिंग दॅट डज द वर्क. मेघगर्जना ही खूप छान असते, मेघगर्जना ही प्रभावी पण असते, पण एकच गोष्ट शेवटी काम करते, ती वीजच. गरजेल तो पडेल काय. व्हेन आय वॉज यंगर आय कुड रिमेंबर एनिथिंग व्हॉट एव्हर इट हॅपन ऑर नॉट. मी लहान होतो तेव्हा घडलेले आणि न घडलेले सर्व काही माझ्या लक्षात राहायचे. When your friends begin to flatter you on how young you look, it is sure sign you are getting old. तुम्ही किती तरुण दिसता असं जर तुम्हाला तुमच्या कोणी मित्रामध्ये जर म्हणलं तर ती मित्रांनो तुमची खोटी स्तुती आहे, कारण तेव्हाच तुम्ही नक्की म्हातारे होऊ लागलात
असं समजून घ्यायला हरकत नाही. फ्रेंड्स, thank you very much for being with DJK. You can follow us on Instagram, Telegram, Twitter, Facebook. You can search my YouTube channel by name Danasaheb Kashid. This channel is for English learners only. Thank you very much.